नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मध्ये ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी दमदार उपस्थिती नोंदविली आहे। प्रभाग क्रमांक 14 मधून सचिन बबन गायकवाड तर प्रभाग क्रमांक 14 मधून जबीन रमजान पठाण हे AIMIM चे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले। हे दोन्ही उमेदवार हे AIMIM चे शहर व जिल्हाध्यक्ष रमजान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवित असून संघटित पद्धतीने प्रचाराला सुरुवात करण्यात आली। प्रभाग क्रमांक 14च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे दोन्ही उमेदवारांनी सांगितले। मूलभूत सुविधा, पायाभूत विकास कामे, नागरिकांच्या दैनंदिन समस्या तसेच युवक व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद आणि प्रचार फेऱ्यांमधून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता येथील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून AIMIMच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। प्रचाराला तर चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्याचं कारण असं आहे की आपले सांसदपट्टू, संविधान रक्षक माननीय असदजी ओवैसी साहेब यांनी माझ्यासारख्या सामाजिक चळवळीत, फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या, रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून आज या दुबई वाढसारखं चित्र बदलण्यासाठी मला उमेदवारी दिली। म्हणून तर त्यांना, विरोधकांना घाम फुटलेलाच असेल। आपण पाहू शकता गंजमाळ परिसरामध्ये उर्वरित ज्या वस्त्या राहिलेल्या आहेत त्याचं पुनर्वसन आहे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कर सर्वप्रथम। त्यानंतर आपले ह्या भागाला दुबई वाड जो मानण्यात येतो त्या वाडाला खरोखर दुबईसारखं करण्याचा प्रयत्न करेल। आणि त्याच्या पलीकडे आपली लोकसंख्या वाढलेली आहे, आपल्या मुस्लिम समाजाची दफनभूमीचा विषय असेल त्या विषयाकडे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष केंद्रित करेल। शिक्षणापासून जो माझा माग असलेला वंचित समाज आहे, वस्ती पातळीवर अंगणवाडी, आज आमची वस्ती एवढी 3-4 हजाराची लोकवस्ती आहे, त्यामध्ये अजून पण अंगणवाडी नाही। माझी 3री पिढी या वस्तीत आहे। त्यानंतर महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, विविध योजनामार्फत मनपाच्या, शासनाच्या, तो रोजगार आणण्याचा प्रयत्न करेल। युवकांसाठी आपल्या प्रभागामध्ये काय करण्याचा आपला मानस आहे, काय सांगाल? युवकांसाठी सगळे, आता मी एक युवकच आहे आणि त्यामुळं तरुण तडफदार रक्त पण सळसळणारच आहे। त्यामुळं मला जास्त अनुभव असल्यामुळे की सगळ्यात पहिलं महत्त्वाचा मुद्दा मी घेतला रोजगाराचा, त्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा। तर प्रभाग 14 गुन्हेगारीपासनं कसं दूर करता येईल, इथं चांगलं उच्च साफ काम कसं करता येईल याकडे लक्ष केंद्रित करेल। मी जाता जाता प्रभाग 14च्या नागरिकांना एवढंच सांगेन, काल इथं इतकी गर्दी होती, माझ्या समाज बांधवांची होती, माझ्या मुस्लिम ज्या आया बहिणी आहेत त्यांची गर्दी होती। विरोधकांना इतका घाम फुटलेला आहे MIMचा, एवढी धास्ती धरलेली की त्यांनी सचिन गायकवाडच्या कार्यालयापर्यंत पोलीस व्हॅन पाठवल्या 2-2 कॅमेरे सोबत। म्हणजे यांना सचिन गायकवाड MIM पक्षाने दिलेली जी चळवळ उभी करून दिलेली, त्यांना घाम फुटलेला आहे की हा काहीतरी समीकरण बदलेल। तर मी त्यांना एवढंच सांगेल, इथल्या नागरिकांना, ही लढाई रस्त्यावरची आहे, तर ह्या लढाईत माझा सहभाग द्या, साथ द्या आणि येत्या 15 जानेवारीला हे जे चेहरे आहेत ना यांना बदलून टाका आणि माझ्यासारख्या युवकाला साथ देऊन मला तुमचा आवाज म्हणून येत्या 15 जानेवारीमध्ये भरघोष मताने MIMचे जेवढे कॅन्डिडेट उभा आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि इथल्या प्रस्थापित राजकीय घराणेशाहीला, धनशक्तीला दाखवून द्यावा की जनशक्ती पण खूप मोठी आहे। 10 ते 15 वर्षापासून ते आता भीमवडेमध्ये आमच्या इथं कोणी वारीस राहिलेलं नाही। 15 वर्षापासून तर ते आमचे सचिन हे संपूर्ण कार्य, गटार राहो, रोड राहो, कोणाचे आधार कार्ड, राशन कार्ड, काय किरकोळ कार्य ते करतात। बाकी आता दुसरं कोणी इथं राहिलेलं नाही।
उठतात, कामं करायला जातात. आपले पोरं मला म्हणजे तुम्ही विचार करा, माझ्या वयातले माझ्यापेक्षा लहान लहान मुलं म्हणजे दारूच्या आरी घेऊन कशाच्या आरी घेऊन घर गेले आणि तो इतिहास बदलायचा आपल्याला. म्हणजे चांगलं हाताला काम भेटलं पाहिजे, महिलाच्या हाताला काम भेटलं पाहिजे. किती दिवस बंद बसायचे आपण आयुष्यभर? नगरपालिकाने एवढे कामत ना, हे लोकांनी जर घरमानाने ठरवलं असतं ना, आपल्या इथं कंपन्या बांधल्या असतात, आपल्या इथं घराघरात काम भेटलं असतं आणि आपण पण स्वाभिमानाने जगू शकलो असतो. बाबासाहेबांनी आपल्याला एवढं स्वाभिमानाने जगण्यासाठी एवढं मोठं संविधान केलं आणि हे लोक खाली गेलं तर त्या दिवशी आपली परागाची म्हणत होती की इकडं त्या झोपडपट्टीत अमुक एरियात गेल्यावर म्हणायचे अमुक वेळेला चांगली साडी नेसू ना, म्हणजे याची अशी नीतिमत्ता होती. म्हणजे आपल्याला जगण्याचा अधिकार नाही का? आपल्याला बोलायचा अधिकार नाही का? त्यामुळे तुम्ही पण बोलायला शिका. आज मी तुमच्यामधून बोलायचं शिकलोय ना, पुढे जायचं शिकलो तर उद्या तुम्ही पण या. मला पाहून आता मुलं पण करतील. तुम्ही आला, तुमच्या खरंच मनापासून आभार, धन्यवाद. आणि आज इथला कार्यक्रम आपण इथं समाप्त घेऊ. जय भीम, जय संविधान, जय भीम, जय लवजी, जय बिरसा मुंडा. शास्त्रीय ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोक.